नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे फ्राईड राईसची रेसिपी, ज्याला आपण व्हेज फ्राईड राईससुद्धा म्हणू शकतो. आणि यामध्ये सगळं आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. म्हणजे जे आपल्याला टाकायचं आहे, जे आपल्याला खायचं आहे, त्या पूर्ण फ्लेवर आपण आपल्या इच्छेनुसार टाकून त्यामध्ये एन्जॉय करू शकतो. यामध्ये मी काय केलेलं आहे, 2 कप बासमती राईस घेतलेला आहे. जो पण लंबावाला राईस असते ना, तो दुकानातून इझिली मिळून जाते, तो घ्यायचा. आणि नंतर आपल्याला हा कमीत कमी अर्धा किलोच्या जवळपास होता. तर याला काय करायचं आहे, 2-3 पाण्याने स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आणि 20 मिनटं याला भिजायला ठेवून द्यायचं आहे. भिजल्यानंतर एका गंजामध्ये आपल्याला आता भात शिजवून घ्यायचा आहे. तर काय करायचं, गंजामध्ये आपल्याला तांदळाचा डबल पाणी टाकायचं. जसं 2 कप आपण तांदूळ घेतलेला होता, त्याचा डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे 4 कप. तर मी हे 3.5-4 कपच्या जवळपास पाणी घेतलं आहे. नंतर त्यात अर्धा चम्मच मीठ टाकायचं व 1 चम्मच तेल टाकायचं. छानपैकी पाण्याला उकळी येऊ द्यायची. नंतर जे भिजलेले तांदूळ होते ना, ते आपल्याला एक्स्ट्राचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि ते तांदूळ आपल्याला ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची सुरुवातीला, जोपर्यंत पतील्यामधलं पाणी तांदूळ छानपैकी याचा भात असा शिजायला लागलेला आहे बा, अशा स्टेजवर येतपर्यंत हाय ठेवायची. नंतर आता मुरायचा आहे बा हलकासा, तर त्यावेळेस गॅसची फ्लेम ही लो करून घ्यायची 2 ते 3 मिनटासाठी. म्हणजे लो फ्लेमवर ही छानपैकी असा मुरून जाते भात. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, भात मुरलेला आहे बा, ह्यानंतर गॅस बंद करायची व एखाद्या छाननीला, जे छाननी असते ना होलवाली, तिला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हा तांदूळ म्हणजे भात हा थोडासा थंड होण्यासाठी पसरवून ठेवून द्यायचा फॅनखाली वगैरे. नंतर आपल्याला आता फोडणी द्यायची आहे, कारण की राईस तयार झालेला आहे. तर आता फोडणी देण्यासाठी कढाईमध्ये तेल तापायला ठेवायचं. गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची. त्यामध्ये थोडंसं जिरं, सोबतच बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं अद्रक, बारीक चिरलेल्या मिरच्या, ह्या छानपैकी असा परतवून घ्यायचा. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकायचा. त्यालासुद्धा थोडासा मऊसर होईल पा इतपत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. खूप जास्त आपल्याला मऊसर होईल बा किंवा भाज्यांना पाणी सुटेल बा इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे. हलक्याशा क्रंचीनेस राहील बा भाज्यांना, अशा आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. नंतर यामध्ये मी शिमला मिर्च, गाजर आणि सोबतच गोबीसुद्धा टाकलेली आहे. सुरुवातीला शिमला मिर्च आणि गाजर टाकायचं, त्याला परतवून घ्यायचं आणि क्रंचीनेस राहील बा इतकी काळजी घ्यायची. म्हणूनच आपल्याला यावेळेस काय करायचं आहे, पूर्ण प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. नंतर गोबी टाकायची आणि आता आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहे. मसाल्यामध्ये मी काही यूज केलं नाही आहे, फक्त काळी मिर्च पावडर यूज केलेली आहे 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला आणखी स्पायसी आवडत असेल तर यामध्ये रेड चिली पावडरसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. यामध्ये मीठ टाकताना एक काळजी घ्यायची, कारण की आपण सुरुवातीला भात शिजवतानासुद्धा मीठ टाकलेलं होतं आणि आता यानंतर जेव्हा सॉसेस टाकून तर त्यामध्ये सुद्धा मीठ असते. तर मीठ थोडंसं कमी टाकायचं. नंतर आपल्याला सपोज टेस्ट केल्यानंतर कमी जास्त वाटलं तर आपण नंतर वरून टाकू शकतो, बट सुरुवातीला हे कमीच टाकण्याचा प्रयत्न करायचा. नंतर छानपैकी असं मिक्स करून झाल्यानंतर आता बघू शकता तुम्ही, भात हा किती छानपैकी असा सुटसुटीत तयार झालेला होता. म्हणजे मी याला ज्या प्रकारे ठेवलं ना छन्नीमध्ये, त्यामुळे चिपचिपा झालेला नाही, अगदी सुटसुटीत असा मोकळा भात तयार झालेला होता. म्हणजे जसा राईस असते ना आपल्याला मिळते, तसाच झालेला होता. नंतर पूर्णपणे जो भात आहे तो कढाईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला याला सॉसेस टाकायचे आहे. तर यामध्ये मी ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो सॉस, हे जेवढे सॉसेस आहे आणि जे सॉसेस तुम्हाला आवडत असेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून तुम्ही टाकू शकता. हे तुमच्या आवडीनुसार आहे. नंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी आता हाय फ्लेमवर याला 2 ते 3 मिनटं असंच परतवत राहायचं आहे. खूप जास्त असं खोडतसुद्धा नाही राहायचं आहे, जेणेकरून पूर्ण राईस तुटून जाईल बा. अगदी हलक्या हाताने याला मिक्स करायचं. यामध्ये तुम्ही स्प्रिंग अनियन सोबतच कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. मला स्प्रिंग अनियन मिळाला नाही म्हणून मी टाकलेला नाही आहे. कोथिंबीर टाकला आणि मस्तपैकी नंतर गॅस बंद करून घ्यायचे 2-3 मिनटानंतर आणि मस्तपैकी गरम हा प्लेटमध्ये सर्व करायचा आणि गरमागरम खायचा. अतिशय भारी वाटते. बिलकुल तुम्हाला असं वाटणार नाही की हा ठेल्यावरचा किंवा हॉटेलमधला नाही आहे, तर टेस्टी लागणार नाही, असं काही नाही लागत. बिलकुल मस्त भारी वाटते आणि तुम्हालाही सुद्धा मनाला समाधान होईल की चला बा, आता पोट भरून जेवणसुद्धा झालं आणि भाजीपोळी बनवण्याचा जो वेळ आहे आणि त्रास आहे तो सुद्धा कमी झालेला आहे. तर अशा प्रकारे ही रेसिपी तयार
झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची फ्राईड राईसची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.